राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ज्या रुपालीताई चाकणकर होत्या त्यांना आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या गटामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा ती जबाबदारी मिळाली आहे। काय सांगाल? कारण मुख्य पक्षामधून आता पुन्हा दुसऱ्या पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये आता पुन्हा तुमच्याकडे जबाबदारी आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली, प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। खरं तर माझं राजकारण जे सुरू झालं 17-18 वर्षाच्या या कालावधीमध्ये माझी सुरुवातच संघटनेमधून झाली होती आणि त्यामुळे साहजिकच विधानसभा अध्यक्ष, पुणे शहर अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, आयोगाचे अध्यक्ष आणि या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक महिलांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली। आयोगाच्या माध्यमातून ग्रामीण भाग, वाडा वस्त्या, पाड्यापर्यंत जात महिलांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका निभवताना मनाला समाधान वाटलं। या जोडीने आज आदरणीय दादा आणि पक्षाने जी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यामुळे निश्चितच कामाला चांगल्या पद्धतीने गती तर मिळेल आणि महिलांपर्यंत पोहोचत त्यांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका निभावते। नक्की काय कारण आहे की थेट शरद पवार यांची साथ सोडून भाजपाबरोबर जाण्यासंदर्भात ही सगळी भूमिका दादांनी पक्षाने मांडलेली आहे। यामध्ये साहेब आमचे दैवत आहेत, साहेब आमचे श्रद्धास्थान आहेत आणि साहजिकच साहेबां आमच्यासाठी निश्चितच मार्गदर्शक आहेत। त्याच्यामुळे साहेबांना सोडले वगैरे असं काही विषय मला वाटत नाही। नक्की कोणावर राग आहे? मग जयंत पाटलांवर राग आहे, सुप्रिया सुळेंवर राग आहे, नक्की राग कोणावर वाटतं? हे सगळे तुमचे प्रश्न दादा, प्रफुल्लभाई आणि पक्षाला आहेत। एक महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून महिलांच्या संदर्भातले प्रश्न त्याची मी जरूर तुम्हाला उत्तर देते। धन्यवाद। थँक्यू। सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील यांच्या कोणावर राग नाही, कारण हे सगळे जे नेते आहेत ते आमचे आदरणीय नेते आहेत। पण खऱ्या अर्थानं सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका जी मांडली आहे, माझ्यावर महिला प्रदेशची जबाबदारी जी दिली आहे ती मी योग्य पद्धतीने पार पाडेल असं चाकणकर यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप।